आघाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्ध परिस्थितीमुळे देशभरात गॅस पुरवठ्यावर परिणाम होत असून त्याचा फटका महाराष्ट्रासह अनेक राज्यांना बसू लागलाय. गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने काही ठिकाणी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर निर्बंध आणल्याने हॉटेल व्यावसायिक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. हॉटेल, ढाबे आणि खानावळी चालवणाऱ्या व्यावसायिकांचे संपूर्ण कामकाज गॅस सिलेंडरवर अवलंबून असते. मात्र गेल्या काही दिवसांपासून व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा बंद किंवा अत्यंत कमी प्रमाणात होत असल्याने अनेक हॉटेल चालकांना आपला व्यवसाय बंद ठेवण्याची वेळ आली आहे. काही हॉटेल चालकांनी सिलेंडर उपलब्ध नसल्यामुळे हॉटेल पूर्णपणे बंद केले असून काही जणांनी पर्यायी मार्ग म्हणून शेगडी, लाकूड किंवा इतर साधनांचा आधार घेत हॉटेल सुरू ठेवण्याचा प्रयत्न सुरू केलाय. गॅस सिलेंडरचा पुरवठा नेमका कधी सुरू होणार याबाबत स्पष्ट माहिती नसल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये मोठी अनिश्चितता निर्माण झाली आहे. सिलेंडर मिळण्याची कोणतीही खात्री नसल्याने काही हॉटेल मालकांनी बंद केले आहेत. हॉटेल व्यावसायिकांच्या मते अचानक व्यावसायिक गॅस सिलेंडर बंद केल्यामुळे त्यांचे मोठे नुकसान होत आहे. शासनाने लवकरात लवकर व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी हॉटेल व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान गॅस टंचाईची परिस्थिती लवकर सुधारेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत असली तरी तोपर्यंत हॉटेल व्यावसायिकांवर आर्थिक ताण कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सरकारने सिलेंडर कमर्शियल बंद केलं आहे, त्यामुळे आम्हाला लाकडं आणावं लागतं, त्याचा सारा घ्यावा लागतं. आम्हाला 4 दिवस झाले, चुलीवर झाले, 4 दिवसापासून ते चालू आहे. तेव्हा तुम्ही बंद करून काही नाही, काय आदेश नाही, काही नाही. जोपर्यंत शासनाने आदेश दिला नाही तिकडून कंपनीला सिलेंडर भेटणार नाही तोपर्यंत असंच चालणार. त्यामुळे आम्ही हॉटेल बंद करतो. आता सिलेंडर उपलब्ध नाही आहे मार्केटमध्ये, कुठले नाही, लहान नाही, कमर्शियल, मोठे नाही, कमर्शियल बी नाही. हा कमर्शियल सिलेंडर शासनाने बंद केल्यामुळे हॉटेल आम्ही बंद करतो. 2-3 दिवस झाले आमची सिलेंडर उपलब्ध होईल तेव्हापर्यंत बंद नाही. सिलेंडर उपलब्ध होतो तोपर्यंत बंद नाही.